नमस्कार. हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. बाजारामध्ये फळांचा राजा आंब्याने आगमन केलेले आहे. तर आज आपण या फळाच्या राजाची खूप छान अशी रेसिपी बनवणार आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली की आंब्याची आठवण नक्कीच येते. आता आंबेही बाजारामध्ये आलेले आहेत. तर आज आपण गोड अशी छान या आंब्याची रेसिपी बनवणार आहे. चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला. आपण या रेसिपीला मँगो शिरा, आंब्याचा शिरा, मँगो हलवा किंवा आंब्याचा हलवा असंही म्हणू शकतो. इथे आपण मँगो शिरा बनवण्यासाठी चिरोटी रवा घेतलेला आहे. हा रवा अगदी बारीक असतो. अगदी मऊ लुसलुशीत शिरा हवा असेल तर तुम्ही या प्रकारचा रवा घ्या. हा रवा अगदी बारीक असतो. या प्रकारच्या रवामध्ये शिरा बनवला की तो अगदी मऊ लुसलुशीत असा होतो. चला तर मग इथे आपण 1 कप रवा घेतलेला आहे. अगदी बारीक हा रवा आहे. रवा कढईमध्ये थोडासा गरम करून घेतला आणि त्याच्यामध्ये 1 कप रव्यासाठी इथे आपण 1 कप तूप घेतलेले आहे. तर त्यातील अर्धा कप तूप आपण यामध्ये घातलेले आहे आणि तूप घालून हा रवा छान असा एकजीव करून घेतलेला आहे, मिक्स करून घेतलेला आहे तुपामध्ये. यामध्ये तूप घालताना एकदम न घालता थोडे थोडे करून मिक्स करणार आहे. परत थोड्या वेळाने मी यामध्ये थोडेसे तूप घालून घेतलेले आहे. साधारण 2 चमचे तूप कपमध्ये शिल्लक आहे. 1 कप रव्यासाठी 1 कप तूप अगदी परफेक्ट आहे. पण इथे मला तुपाचा वापर थोडा कमी करायचा होता म्हणून मी 2 चमचे तूप शिल्लक ठेवलेले आहे. तुम्ही बघू शकता 1.5 ते 2 मिनिट मंद गॅसवर रवा छान असा भाजून घेतलेला आहे. अशा पद्धतीने रवा छान असा फुलायला सुरुवात झाली की समजावे की रवा भाजायला छान अशी सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये आपण 1 कप रव्यासाठी 1/3 कप आपण साखर घेणार आहे. साखरेचा वापर आपण आंब्याच्या चवीवर ठरवू शकतो. जर आंबा गोड असेल तर साखर 1/3 कप अगदी पुरेशी होते. पण आंबा चवीला आंबट असेल तर 1 कप रव्यासाठी 1 कप साखर घ्यावी, म्हणजे अगदी परफेक्ट असं मेजरमेंट होतं. साखर घातल्यानंतर साखर रव्यामध्ये विरघळेपर्यंत हा रवा आपण छान असा परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण 1 कप रव्यासाठी 1 कप पाणी घालूया आणि छान असं एकजीव करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे रवा पाण्यामध्ये अगदी छान असा एकजीव करून झालेला आहे. तुम्ही जर मोठा रवा किंवा जाडा रवा वापरत असाल तर 1 कप रव्यासाठी 1.5 कप पाणी घालावे, कारण जाड्या रव्यासाठी पाण्याचा वापर जास्त करावा लागतो. इथे आपण लहान चिरोटी रवा घेतला होता. हा चिरोटी रवा लगेचच भिजला जातो म्हणून इथे आपण 1 कप रव्यासाठी 1 कप पाणी वापरलेले आहे. शिऱ्यामध्ये आपण अगदी चिमूटभर मीठ घालणार आहे. मिठामुळे जबरदस्त अशी या शिऱ्याला चव येते. अगदी चिमूटभर मीठ घालून हे मिश्रण छान असं एकजीव करून घेतलेलं आहे. मँगो शिऱ्याचा स्वाद वाढवण्यासाठी यामध्ये 2 लवंग घातलेले आहेत. लवंगामुळे शिऱ्याला जबरदस्त अशी टेस्ट येते. पाणी घालून मंद गॅसवर शिरा एकजीव करून घेतलेला आहे आणि झाकण लावून 1 मिनिटभर मंद गॅसवर वाफ देऊन घेतलेले आहे. आता झाकण काढून हा शिरा आपण हलवून घेऊया आणि तुम्ही बघू शकता इथे अगदी सुटसुटीत असा शिरा बनलेला आहे. आता यामध्ये आपण घालूया मस्त अशी मँगोचा पल्प. इथे मँगो पल्प तयार करून ठेवलेला आहे. 1 कप रव्यासाठी 1 कप मँगो पल्प घेतलेला आहे. त्याचप्रमाणे इलायची पावडर घातलेलं आहे आणि हे मिश्रण मी छान असं एकजीव करून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असं इथे मँगो शिरा आपला बनलेला आहे. आंब्याचा गर शिऱ्यामध्ये छान असं एकजीव करून झाल्यानंतर झाकण लावून 1 मिनिटभर मंद गॅसवर आपण हा शिरा परत एकदा शिजवून घेणार आहे. 1 मिनिटभरानंतर तुम्ही बघू शकता इथे आंब्याचा शिरा छान असा तयार आहे. अगदी मऊ लुसलुशीत, सर्वांना आवडेल आणि सर्वजण आवडीने खातील अशा प्रकारचा इथे आपला मँगो शिरा तयार आहे. अशा पद्धतीने चमचा शिऱ्यामध्ये फेटल्यानंतर त्याच्या अशा जर लाईन बनत असतील तर इथे आपला परफेक्ट असा शिरा तयार झालेला आहे असे समजावे. आता आपण हा मँगो शिरा सर्व करूया. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा इथे मँगो शिरा बनून तयार झाला आहे. अशा पद्धतीने मँगो शिरा घरी नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत.